तेव्हापासून जे लोक म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये राहिलो, मग कोण काँग्रेसचे राहिले असतील, राष्ट्रवादीचे राहिले, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे राहिलो, आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपयाचा निधी नाही. आणि यांच्या मात्र आमदारांना प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा निधी. लाडक्या बहिणीमुळे ही तिजोरी अशी खडखडाट झालेली नाही. लाडक्या बहिणीमुळे हे राज्य कर्जबाजारी झालेलं नाही, तर प्रत्येक आमदाराच्या, सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपये द्यायचे, त्याला ऍडव्हान्स द्यायचा आणि त्या ऍडव्हान्सपैकी 10%, 15% पहिल्यांदा काढून घ्यायचे आणि ते राजकारणाकरता वापरायचे. ही नवीन प्रॅक्टिस या सरकारमध्ये सुरू आहे आणि ही सगळ्यांच्या मिळून साक्षीने प्रॅक्टिस सुरू आहे, सगळ्यांच्या साक्षीनं. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात राहिलेल्या माणसांच्या मतदारसंघाला निधीच द्यायचा नाही आणि ते संपूर्णपणे अर्धा महाराष्ट्र तुम्ही विकलांग करायचा, हे पाप तुम्ही करताय. काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो, पण काँग्रेसच्याकडे जी सभ्यता होती, जी सज्जनता होती, जो उदार दृष्टिकोन होता, ज्या वेळेला आम्ही विरोधी पक्षात असायचो त्यावेळेला काँग्रेसचे लोक आमच्या विरोधात तक्रार त्यांच्या मंत्र्यांकडे करायचे की हा भास्कर जाऊ तुमच्याकडे इथे येतो, पत्र देतो, निधी घेऊन जातो आणि आपल्या पक्षाच्या विरोधात तिकडे काम करतो. त्यावेळेला काँग्रेसच्या एका मंत्र्याने सांगितलेलं उत्तर आज मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. त्यांनी असं सांगितलं की भास्कर जाधवला निवडून कुणी दिलंय? जनतेनं दिलेलं आहे, लोकांनी दिलेलं आहे, लोकशाही मार्गाने दिलेलं आहे. ते कामं घेऊन येतात, ती लोकांची कामं घेऊन येतात. आपण त्यांची व्यक्तिगत कामं करत नाही, आपण लोकशाही मानतो. पर्यायानं लोकशाही लोकांनी निवडून दिलेला तो लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून लोकांची कामं केली पाहिजेत. यांच्याकडे ही सभ्यता आहे? यांच्याकडे सभ्यता नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मंजूर केलेली कामं, बजेटच्या व्हाईट बुकमध्ये मंजूर झालेली कामं की ज्यांना कोणालाही रद्द करता येत नाही, यांनी सगळी कामं, आमच्या कामांना स्टे दिला. आम्हाला हायकोर्टापर्यंत जावं लागलं आणि तो स्टे उठवावा लागला. आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीला आमच्या मतदारसंघातली कामं पूर्ण व्हावीत म्हणून ज्याला बजेट प्लेट म्हणतात, ती बजेट प्लेट राईट टाइम आम्ही आणून इथं आम्ही अर्थ खात्यापर्यंत पोहोचवतो, नियोजन खात्यापर्यंत पोहोचवतो, प्लॅनिंग डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवतो. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये 6, 7, 8 अधिवेशन झाली. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचं सुद्धा काम यांनी मंजूर केलं नाही, 1 रुपयाचं सुद्धा काम मंजूर केलं नाही. डीपीसीचा फंड सुद्धा यांनी यांच्या चेलेट सपाट्यानं वाटवण्याचा सपाटा लावलेला आहे. अशा माणसांबरोबर आम्ही चहा प्यायला जायचं की ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, ज्यांनी लोकशाहीची मूल्यच उद्ध्वस्त केलेली आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही चहापानाला कशा करता जायचं? पत्र लिहिताना मात्र लिहायचं की ह्या विधिमंडळाला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे, पण या विधिमंडळाला गौरवशाली परंपरा तुमच्या कार्यकालाच्या पूर्वी होती. तुमच्या कार्यकालामध्ये या गौरवशाली परंपरेला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सगळं गाळबोट लागतंय. तुम्ही सगळे बघताय. सभागृहामध्ये आम्ही जात असताना सभागृहामध्ये आज सगळ्यात जास्त भर कशावर पडतो? लक्षवेधी लावण्यामध्ये. नियम नंबर 8 विधानसभा अधिनियम 8 काय सांगतो? तो सांगतो एका दिवसाला 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी घ्यायच्या नाहीत. फार फार तर शेवटच्या दिवशी 4 लक्षवेधी घ्यायची, हा नियम सांगतो. आणि ह्या लक्षवेधीचं डेफिनेशन सुद्धा तुमच्यासारख्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ज्याच्यावर आम्ही अनेक वेळा बीएससी मध्ये बोललो, ज्याच्यावर आम्ही सभागृहामध्ये सुद्धा बोललो, ज्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की हे चुकीचं आहे. आम्ही लक्षवेधी मांडत असताना ती डेफिनेशन मध्ये असताना आमच्या लागत नाहीत. 2 वर्षाच्या, 4 पूर्व वर्षाच्या, 8 वर्षाच्या, 10 वर्षापूर्वीच्या आणि जास्तीत जास्त बिल्डरच्या लक्षवेधी लागतात. आणि तुम्ही बघितलं असाल की मुख्य कामकाज करायला नेहमी संध्याकाळी 5 ते 6 वाजता. शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विवरण सांगत असताना पूर्ण वेळ किती कामकाज चाललं, याचा अर्थ विरोधी पक्षाने आम्ही 1 मिनिट सुद्धा कामकाजाचा वाया घालवत नाही. पण रितसर जे काम करायचं आहे त्या कामामध्ये सरकारला इंटरेस्ट नाही. संपूर्ण सरकार या अध्यक्षांच्यावर कामकाज सोडतं आणि सरकार जसं काय पडणारच आहे. अध्यक्षांना सगळी काळजी आहे. मला माहिती आहे मी काय बोलतोय ते. अध्यक्षांनाच ही सगळी काळजी असल्यासारखं आम्ही काही बोलायला गेलो तरी हा मला कळलं. अरे बाबा, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, आम्ही अंतर्ज्ञानी नाहीये ना. तुम्ही मला एक असा दाखवा मंत्री की फक्त देवेंद्र फडणवीसांनी प्रस्तावाला उत्तर दिल्याच्या ऐवजी कुठल्या मंत्र्यानं गेल्या 400 अधिवेशन मध्ये उत्तर दिलं. एक मंत्री दाखवा. विस्तारनं उत्तर झालं, प्रश्नोत्तर झाली, असं एक नाही. अधिवेशन कशाला म्हणतात? अधिवेशन या अशा गोष्टींना अधिवेशन म्हणतात.
की जे सभागृहाची ज्या ठिकाणी ज्याला दुय्यम स्थान आहे ज्या कामकाजाला, ते काम प्रथम मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा ठराव असतो आणि गुरुवारी विरोधी पक्षाचा असतो. मागपासूनची सगळी अधिवेशन काढून बघा तुम्ही, कधीही त्या दिवशी मांडलेला प्रस्ताव पूर्ण झालेला नाही. तो 2-2, 3-3 आठवडे पुढे जातो आणि मग शेवटी क्लब करायचं आणि एकदाच कोणीतरी एकाने उत्तर द्यायचं. हे काही कामकाज चालतं सरकारचं? अशा पद्धतीनं सरकार जर कामकाज चालवत असेल तर त्या सरकारवर आम्ही चहापानाला जायचं? आम्ही कसं जाणार? आणि हे सरकारला आम्ही अनेक वेळा सांगून आम्ही दमलेलो आहोत. आणि म्हणून असे अनेक विषय आहेत की ह्या अधिवेशनातून जनतेच्या पदरात काय पडतंय हे जर शोधायला गेलं तर काही नाही, फक्त यांचा भ्रष्टाचार लपवला जातोय, फक्त यांचा भ्रष्टाचार लपवला जातोय. काय होतंय सभागृहामध्ये? इथे कितीतरी तुम्ही सिनियर पत्रकार आहात, आम्ही देखील बरेच वर्ष तिथे आहोत. एखादी घटना घडली तर त्यावेळेला राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्यावर कधीही आपलं उत्तर देत नसत, आपलं मत नोंदवत नसत. आज प्रत्येक घटनेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कुणीही काय चूक केली की त्याला क्लीन चिट देऊन टाकतात. काय झालं त्या डॉक्टरचं फलटणच्या? त्या डॉक्टर गेल्या, त्यांच्या पक्षाच्या माजी खासदारांचं नाव आल्याबरोबर ह्यांनी सांगून टाकलं की ती क्लीन चिट आहे, त्यांचं काही चूक नाही. अक्षय शिंदेच्या आम्ही त्या ठिकाणी पाठराखण करत नाही, पण ज्या वेळेला ती शाळा त्यांच्या जवळच्या मातृसंस्थेची आली त्याबरोबर तुम्ही त्याला गोळी घातली. परवांच्या दिवशी आम्ही त्याचं समर्थन करत नाही रोहित आर्याला, तो काहीतरी फक्त स्टेनगन आणायला गेला, का त्याला दायबंदी केलं नाही? का त्याला पाठीमागून गोळी घातली नाही? त्याला ताब्यात का घेतला नाही? तो वळल्यानंतर त्याच्या छातीत गोळ्या घातल्याने त्याला मारून टाकला का? तर सरकार त्याचं देणेकरी होतं आणि म्हणून सरकारचं पाप समोर येऊ नये म्हणून तुम्ही जर पुरावे जर नष्ट करायला लागलात, कायदा जर तुम्ही हातामध्ये घ्यायला लागलात, तक्रारदार पण तुम्हीच, चौकशीदार पण तुम्हीच आणि शिक्षा देणारे न्यायालय पण तुम्हीच. ही लोकशाही आहे, ही लोकशाही. विरोधी पक्षाच्या लोकांना तुम्ही सकाळ संध्याकाळ प्रत्येक गोष्टीत अडकवतायच, खोटे नाटे आरोप तुम्ही करतायच. आपल्या लोकांच्यावर काही तुम्ही गुन्हे दाखल करायला तयार नाही आणि विरोधी पक्षाचा माणूस बोलला की त्याच्या वेगवेगळ्या चौकशा लावून त्याला नामोहरम करायचं काम चाललेलंच आहे. सकाळ संध्याकाळ तुम्ही विरोधी पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी विकत घ्यायचं काम चाललेलंच आहे. ही लोकशाही नाही, ही लोकशाही नाही. बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत आणि म्हणून या सरकारच्याकडे हे विषय आम्ही संख्येने कमी असलो तरी 1000 वेळा मांडून झाले. सरकार बोलतंय, करतंय. तुम्ही बघितलं असाल चर्चा सुरू झाली की एकच मंत्री कोणतरी बसतो, उत्तर काय येतं चेअरवरून? एक मंत्री आणि कॅबिनेट, तुम्ही कामकाज चालू करा. अरे बाकीचे कुठे गेले? बाकीचे कुठे गेले? वास्तविक जो कोणी चेअरपर्सन असतो त्यांनी हे सगळं सभागृह ऑर्डरमध्ये ठेवायचं असतं, परंतु विरोधी पक्षाच्या कुठल्याच भूमिकेला महत्त्वच द्यायचं नाही यांनी ठरवलेलं असल्यामुळं आणि आमच्या सहकार्यांनी या ठिकाणी अनेक विषय मांडले. मी त्या ठिकाणी आता पुन्हा जात नाहीये त्या फिगरमध्ये, आकडेवारीमध्ये. सभागृहामध्ये चर्चा झाली तर आणि तरच त्यामध्ये आम्ही अधिकचा भाग घेऊ शकू. पण हे सरकार संख्येनं जास्त असलं तरी ह्यांची पापं जास्त आहेत, ह्यांचा भ्रष्टाचार मोठा आहे. हे तिघेही एकमेकाला त्या ठिकाणी कट्टू साईज करायला बसलेले असल्यामुळं रोज सकाळ संध्याकाळ दिल्लीला जाणं आणि कोणासमोर तरी त्या ठिकाणी कैफियत मांडणं एवढंच काम या सरकारला शिल्लक असल्यामुळं विरोधी पक्ष संख्येनं कमी असला तरी सुद्धा तो आपल्याला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्याला काट्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पापांचा पाडा महाराष्ट्रावर येऊ नये म्हणून ते विरोधी पक्ष नेत्यांच्या निवडी करत नाहीये. आणि म्हणून त्यांनी जे बोलवलं ते व्यक्तिगत आम्हाला बोलवलं. प्रथा ही आहे की विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून राज्याचे प्रमुख म्हणून जसं तुम्ही बोलवलं तसं विरोधांचा प्रमुख म्हणून विरोधी पक्ष नेता असतो. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपदी खाली असली त्यामुळं आम्ही याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर जाऊन कुठलीही चर्चा करण्याची ह्यांच्याकडून अपेक्षा नाही. फक्त कडेला चहा घेऊन फोटो काढण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. रोज ह्यांचे फोटो वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीमध्ये, प्रत्येक जाहिरातीमध्ये बघून बघून आम्हाला सुद्धा किळस आलाय. तो पुन्हा त्यांच्याबरोबर फोटो काढून आम्हाला आमचा फोटो काढून घ्यायचा नाही म्हणून आम्ही या ठिकाणी जात नाही. धन्यवाद. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद नाही, कामकाज कसं चालणार हा प्रश्न राम शिंदे यांना विचारला. त्यांनी असं म्हटलेलं आहे, स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या प्रथा आता सुरू असणं अभिप्रेत नाही. तिन्ही पक्षांच्या याच्यावर प्रतिक्रिया तुमची? अजून आमचे भाऊ बोलणार आहेत 2 मिनिटं. मुळामध्ये सदस्य 1985 ते 90 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये 3 आमदार असलेला पण विरोधी पक्ष नेता झाला, 6 आमदार पण झाल्या. मृणालताई गोरे असतील, दत्ता नारायण पाटील असतील किंवा अन्य बरीचशी मंडळी आहे किंवा एकच आमदार असलेले रासू गवई सुद्धा
विरोधी पक्ष नेते झाले होते वरच्या सभागृहामध्ये. ही मी मगाशी म्हटलं ना की काँग्रेसच्याकडे ही सभ्यता होती, त्यांच्याकडे जो सज्जनता होती, लोकशाहीबद्दल त्यांच्या मनात आदर होता. यांना लोकशाहीच मान्य नाही आणि त्यातून हे उत्तर जर त्यांनी दिलं असेल, मला माहित नाही, तर त्यातून हे उत्तर निघालं की स्वातंत्र्यापासूनच्या प्रथा परंपरा सुरू ठेवायच्या नाहीत. कारण यांना संविधानी नको आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पण नको आहे, यांना मनुस्मृती पाहिजे, मनुस्मृती.